नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूया अतिशय पौष्टिक आणि अतिशय प्रोटीनयुक्त अशी चमचमीत उसळ. तीही आपण राजम्यापासून उसळ बनवणार आहोत. तर प्रत्येक वेळेस काय करतो आपण ग्रेव्हीमधला राजमा बनवतो. तर यावेळेस मी ते असं उसळ टाईप बनवलेली आहे. तर 1 वाटी राजमा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या घालून घेतलेल्या आहेत. थोडंसं पाणी आणि मीठ घालून मऊसूत असा राजमा शिजवून घ्यायचा. आणि आता कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की भरपूर कांदा घ्यायचा आहे. 2 ते 3 कांदे ते मी असं बारीक कट करून घेतलेला आहे कांदा. आणि तो टाकून आपल्याला छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत कांदा असा परतून घ्यायचा आहे. कांदा जेवढा आपण खमंग भाजेल तेवढीच आपली उसळ अशी चमचमीत बनली जाते. आणि आता कांदा सॉफ्ट झाला की वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती तेलामध्ये अशी परतून घ्यायची. ह्या उसळीसाठी थोडंसं तेल जास्त घ्यायचं. आणि आता परतून झाल्यानंतर वरून सर्व मसाले टाकून घेऊया. तर पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा घरगुती काळं तिखट आणि आता अर्धा चमचा इथे मी धन पावडर टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. सर्व मसाले आपल्याला छान असं कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचे ते पण या पद्धतीने. आणि लगेचच आपण आता शिजवून घेतलेला राजमा यामध्ये टाकून घेऊयात. तर आपला राजमा छान असा मऊसूत शिजलेला आहे. अगदी थोडंसं पाणी ठेवायचं त्यामध्ये आणि टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला या ठिकाणी अगदी थोडंसं असं पाणी हवं असेल तर राजमामध्ये जे शिजलेलं पाणी असतं तेच तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर आता हे पाणी थोडंसं जे आहे ते मी आटवून घेत आहे. फक्त आता शिजवायची काही गरज नाही. हे पहा 4 ते 5 मिनिटं लागतात. बारीक गॅसवर असं परतून घ्यायचं. आणि ते मी सर्वात शेवटी थोडासा सब्जी मसाला टाकून घेत आहे किंवा तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरी चालेल किंवा स्किप केला तरी चालेल, पण चव खूप छान येते. आणि आता मिक्स करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने अगदी झटपट आणि चविष्ट अशी आपली अतिशय पौष्टिक आपली ही राजमाची उसळ बनून तयार होते. आणि सर्वात शेवटी भरपूर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. अगदी डब्यासाठी जर आपण सकाळी 5 मिनिटात ही भाजी बनवू शकतो. रात्री जर आपण राजमा भिजवून शिजवून ठेवला तर तुम्ही जळणी पाहू शकता. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची साधी सोपी पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि इन्स्टा आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.